नमस्कार, प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे। मी तुम्हाला आज ना कोकणी पद्धतीत ना चण्याचं सांबार दाखवणार आहे। चला मग त्याचं साहित्य काय काय घेतले दाखवते। हे बघा, हे चणे घेतलेले आहेत मी सांबार बनवायचं ना, म्हणून आता हे कुकरला लावून घेते। इथे 5-6 शिट्ट्या करते, कारण भरपूर शिट्ट्या केल्या ना की चणे चांगले शिजतील, म्हणून मी 5-6 शिट्ट्या करते। आता याच्यामध्ये टाकून घेते। हे बघा, आता याच्यामध्ये मी पाणी टाकते। बघा, याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकलेले आहे। आता कुकर लावते आणि 5-6 शिट्ट्या करते। हे बघा, मी 5 शिट्ट्या केलेल्या आहेत चण्यांच्या, आणि बघा चणे बघा किती मस्त शिजलेत बघा। आता ना मी याच्यावर थोडेसे ना याच्यामधले काढून घेते, मिक्सरला लावायचे आहेत, कारण आपल्याला चण्याचं सांबार बनवायचं आहे म्हणून। आता हे बघा, मी मिक्सरला लावून घेते एवढे चणे। हे बघा, एवढे चणे मिक्सरला लावून घेते। हे बघा, मी मिक्सरला लावलेले चणे हे बघा अर्धवट असे मी करून घेतलेले आहेत। हे बघा, असे जास्त बारीक नाही करायचे, चणे ठेवून द्यायचे आत थोडेसे। हे बघा, असे मस्त सांबार होतो। तुम्हाला मी दाखवते आता। हे बघा, मी तुम्हाला ना आज चण्याचा सांबार दाखवते। त्याच्यासाठी मी चणे दाखवलेले आहेत। हे बघा, हे वाटून घेतलेले आहेत चणे। हे बघा, अर्धवट वाटून घ्यायचे चणे, मस्त सांबार होतो। हा गोडा मसाला आहे, याच्यामध्ये हळद आहे, कढीपत्ता आहे, लसूण आहे, तिखट मसाला आहे आणि गरम मसाला आहे। ह्याच्यामध्ये ना मी आलं लसूण वगैरे टाकलेलं आहे। आलं लसूण मिरची कोथिंबीर कढीपत्ता वगैरे याच्यामध्ये टाकलेला आहे। सुकं खोबरं ओलं खोबरं कांदा याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे मी मसाला केलेला तेव्हा। हे बघा, पातेला गरम झालेले आहे, त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकते। आणि ना हे पावसाळ्यात ना चण्याचा सांबार बनवायचा। आमच्या कोकणातली अगदी घरोघरी बनवली जातेली रेसिपी आहे ही। घरोघरी पावसाळी रेसिपी बनवली जाते ना, आणि सर्दी खोकला असेल ना तर ही मस्त काढा करून प्यायचा। हे बघा, कढीपत्ता आणि लसूण टाकते मी। हे बघा, कढीपत्ता आणि लसूण टाकलेली आहे। आता मी मसाला टाकते। बघा, तिखट मसाला टाकते, जरा तिखट करायचं आहे काढा आपल्याला हा। आमच्याकडे याला कोकणात ना चण्याचं सांबारच बोलतात। हळद टाकते आणि हा गरम मसाला आहे हा टाकते, हलवून घेते। तर आता हे बघा, चणे वाटून घेतलेले ना हे टाकते। हे बघा, किती मस्त फोडणी झालेली आहे। आता याच्यामध्ये ना मी वाटपाचंच पाणी टाकते, कारण मी आता वाटण केलं ना त्याचं पाणी आहे, आणि चणे पण लावले ते मिक्सरला। हे बघा, हे ना सांबार ना पातळच करायचं, जास्त घट नाही करायचं। आता याच्यामध्ये मी हे गोड वाटण आहे ना ते टाकते। आता मीठ टाकते याच्यामध्ये, चवीनुसार मी मीठ टाकणार आहे। आणि हा ना सकाळी आपण उठलो ना जेवणाच्या आधी ना, सकाळी नाश्ता करायच्या आधी ना 1 वाटी हा रसा हा प्यायचा सांबार। चण्याचा सांबार ना 1 वाटी प्यायचं सकाळी, मस्त वाटतो। सर्दी बिर्दी आपल्याला कफ बिपाचा त्रास असेल ना तर मस्त हा। आता कशी पावसाळा आहे ना त्याच्यामुळे हे घ्यायचं। हे बघा, मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता चांगली उकळी येऊ दे, मग तुम्हाला दाखवते। हे बघा, उकळी बघा किती छान आलेली आहे, आणि बघा किती मस्त सांबार झालेला आहे आमचा चण्याचा सांबार। बघा किती भारी झालेला आहे बघा। असं तुम्ही घरी बनवा, थंडीतनं पण बनवायचं आणि पावसाळी पण बनवायचं। हे बघा किती मस्त झालेलं आहे। हे बघा, कोकणी पद्धती चण्याचा सांबार तयार झालेला आहे। आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आणि अशा पद्धतीने तुम्ही घरी बनवून बघा। चला मग, बाय। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा।